मराठवाड़े के जल अधिकार और अन्य मांगों को लेकर मराठवाड़ा बहुजन विकास आघाड़ी ने छत्रपति संभाजीनगर में विभागीय आयुक्त कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। जैकवाड़ी बांध से मराठवाड़ा को उचित पानी न मिलने, सीडीओ मेरी मंडाटे के नेतृत्व वाले अध्ययन समूह को रद्द करने और अतिक्रमण हटाने की मांग को लेकर ये विरोध दर्ज किया गया। आघाड़ी के अध्यक्ष रमेश गायकवाड़ ने कहा कि क्षेत्र के किसानों को पानी न मिलने से कृषि बर्बाद हो रही, 12,000 से अधिक किसान आत्महत्या कर चुके और बेरोजगारी लगातार बढ़ रही है। उन्होंने मुख्यमंत्री फडणवीस को इसके लिए जिम्मेदार ठहराया। उन्होंने चेतावनी दी कि शीतकालीन सत्र में राज्यव्यापी आंदोलन कर लाखों लोगों के साथ मार्च निकाला गया। कई मांगों में मुकुंदवाड़ी और चिकल थाना में से अतिक्रमण हटाना, दलितों के लिए वैकल्पिक आवास, सिंचाई योजना को जल मंजूरी तथा खेती योग्य जमीन को किसानों के नाम पर स्थानांतरित करने की मांग शामिल रही। विरोध के बाद एक प्रतिनिधि मंडल ने आयुक्त को ज्ञापन सौंपा। त्या लावादानं आम्हाला 81 टीएमसी पाणी मराठवाड्याला मध्य गोदावरीला दिलं होतं, परंतु ते पाणी अलीकडच्या काळामध्ये 2003ला त्यांचं 115 टीएमसी होतं नगर नाशिक, म्हणजे 196 ऊर्ध्व गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये असताना या ठिकाणी 2003ला आणि 4ला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये 157 टीएमसी पाणी भरलं। त्यामध्ये 143 टीएमसीचे धरणं त्यांनी बांधले आणि 143 टीएमसीचे धरणं बांधल्याच्यानंतर या ठिकाणी फक्त 14 टीएमसी पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला। परंतु समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक जुमानत नाही, म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी 23.66 टीएमसी पाणी आम्हाला मंजूर होतं, परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं। त्यापैकी फक्त 7 टीएमसीवर कृष्णा मराठवाडा सिंचन योजना चालू आहे आणि म्हणून आता 16.66 टीएमसी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। नंबर 3ची एक मागणी आमची अशी आहे की एक मांदाडे नावाची एक अभ्यासगट नेमला गेला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मांदाडे समितीनं आमचं 8% पाणी कमी केलं, म्हणजे आमचं 65हून त्यांनी 57% पाण्यावर आमचं जायकवाडी धरण आणलं। म्हणून ती अभ्यासगट जो आहे तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारशी राज्य सरकारनं मान्य करू नये आणि आमचं जे 41 टीएमसी पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे ती तूट भरून काढण्यात यावी। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी 1960पासून आमचं आंदोलन चालू आहे की जे गरीब लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, आदिवासी आहे, ओबीसी समाज आहे, यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक काढतात। त्या पीक काढल्याच्या नंतर सुद्धा आमची नोंद तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार घेत नाही, म्हणून आमचा पुरावा तयार होत नाही। म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे, अतिक्रमण नोंद वहीला त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना सातबारा देण्यात यावा। त्याचप्रमाणे निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाणामध्ये 500 मीटरची हद्दवाढ केलेली आहे, ती 1000 मीटर करण्यात यावी आणि गावठाणातले सर्व अतिक्रमणं मंजूर करावे। त्याचप्रमाणे शासकीय गायरान जमिनीवर ज्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत, झोपडपट्ट्या म्हणजे घरं बसलेली आहेत, त्या सर्वांना मालकी हक्क द्यावेत, PR कार्ड द्यावेत। सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याच्या संबंधानं या ठिकाणच्या बँक मॅनेजरची जी परिस्थिती असते ती नकारात्मक असते, म्हणून त्या मॅनेजरवर कारवाई करण्यात यावी आणि महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे असेल, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याचप्रमाणे आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल, या सर्वांचे कर्ज माफ करावे। आमची मागणी आहे शासनाला, जर अदानी आणि अंबानीचे कर्ज माफ करण्यामध्ये सरकार पुढं आहे तर गोरगरिबांचे सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे, ही आमची एकमेव मागणी आहे। आणि दुसरी मागणी आमची आहे की आज तुम्ही 1500 रुपये महिलांना देता, ते आता 3000 रुपये महिलांना दिले, लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत दिले पाहिजे, ही शासनाला आमची मागणी आहे। आणि कोणत्याही बहिणीला त्या ठिकाणी वगळू नये ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण होत नाही आणि मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे. 6 ऑक्टोबर 1975 नंतर एकही प्रकल्प या ठिकाणी आला नसल्यामुळे या ठिकाणी 60,000 शेतकऱ्यांनी 2024पर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की त्यांनी जास्त लाड याचे पुरू नये विखे पाटलाचे. मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधानं जर हात जरी लावला तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही 1 लाख शेतकऱ्याचा मोर्चा नागपूरच्या विधिमंडळावर घेऊन जाणार आहोत. या पद्धतीनं आमचं निदर्शन आहे. आज आमचा इशारा आहे या सरकारला. देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार विधानसभेत मराठवाड्यातून जाणार नाही याची 100% आमची खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही जर आमच्या पाण्याच्या संबंधानं भूमिका घेत असाल तर हे काही चालणार नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे जरी लोकप्रतिनिधी बोगस असतील मराठवाड्यातले ते आवाज उठवत